उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पश्चिम विदर्भामध्ये प्रचार दौरा पार पडणार आहे। यवतमाळच्या वणीमध्ये, पांढरकवड्यामध्ये, वाशिम आणि बुलढाण्यामध्ये शिंदेंच्या जाहीर सभा पार पडतील। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मैदानात उतरले। तर शिंदेंच्या दौऱ्याचं नेमकं स्वरूप समजावून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, विक्रांत, आपल्याला माहिती आहे की नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची सगळीकडे रणधुमारी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत। कालच त्यांनी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा केला, ज्यामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तिथे जाहीर सभा झाल्या, रात्री उशिरापर्यंत या जाहीर सभा करण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर आज जे आहे ते पूर्व विदर्भातील प्रचार सभामध्ये एकनाथ शिंदे दौरा करणार आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि पांढरकवडा आहे, तर वाशिम आणि बुलढाण्यातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभा पार पडणार आहेत। एकूणच पाहता सर्वच पक्ष जे आहेत ते प्रचारासाठी उतरलेले आहेत आणि अशात एकनाथ शिंदे हे देखील प्रचारामध्ये कुठेही मागे असल्याचं दिसून येत नाही आणि ते देखील पूर्ण ताकदीनिशी आपल्या उमेदवारांचं म्हणजे खास करून शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर प्रचार सभा घेत आहेत आणि त्या अनुषंगानेच पश्चिम विदर्भातील 3 जिल्ह्यांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।